तरी ठीक आहे, कस तरी मनाची जिद्द करून उठलो. त्याच्यानंतर आम्ही त्राटकाला बसलो. त्राटकाला तरी ठीक आहे, थोडा वेळ जरा पॉवर नॅप भेटायचं. पण त्याच्यानंतर आयुष्यात कधीही न केलेलं म्हणजे योगा आम्हाला इथं करावा लागला. योगा करताना जर चुकून आमचं झोप लागली तर आमचं तिथं एक अलार्म फिक्स असायचं, ते म्हणजे आमचा लखन आचार्यांचा. ए उठा रे, झोपताय काय? मग कसं तरी परत डोळे उघडायचे. डोळे उघडून कसं कसं आपला योगा संपवायचं. मग कसं तरी उठून वाकडे तिकडे पाय टाकून बाहेर यायचं. बाहेर आलो की लगेच 5 मिनिटात उरकून या, सराव करायचंय. हे ऐकलं की परत मनाला जरा रिग्रेट व्हायचं की बाबा खरंच इथं यायची इच्छा होती का, की फक्त रील बघून इथं येणं जरा चुकीचंच झालं. तरी कसं तरी आम्ही सरावाला जायचो. थोडं लेटच जायचो, म्हणजे जेवढं पुढेल तेवढं पुढेल. मग गेलो. त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे शब्दच कमी आहे. तुम्ही लिंबू पाणी तर पिलेच असता सगळे. लिंबू पाणी पिताना लिंबूला कसं पिळतात तसं आमचा रस्सा बाहेर यायचा. आणि एवढंच नाही, सराव संपला की लगेच म्हणायचे 5 मिनिटात आंघोळ करून या. आता तुम्हीच सांगा, एवढं मोठं शरीर, त्यात म्हणायचे 5 मिनिटात आंघोळ करून या. तरी बाबा कस तरी 5 नाही तर 8 मिनिटात करून बाहेर यायचं. बाहेर आलो की त्याच्यात नंतर थोडं आवडतं म्हणजे जेवायला जायचं. जेवायला गेलो तिथं शिवरायांची आरती करायचो, करायलाच लागायची. शिवरायांची आरती केली. त्याच्यानंतर आम्हाला इथं 8 दिवसात भरपूर सारे श्लोक शिकायला भेटले. त्यातलं माझं सगळ्यात आवडतं श्लोक म्हणजे मुठी घात घेता जरा विचार. हा श्लोक एवढा आवडायचा मला. हा श्लोक म्हणजे माझ्या इथं 8 दिवसात मोटिवेशनचं काम करत होतं. जेव्हा कधी सराव करताना माझं मन जरा नाराज व्हायचं की बाबा आता नाही होणार, तेव्हा मनात मी परत म्हणायचो मुखी घास घेता करावा विचार. त्यानंतर परत पुढच्या कार्याला लागायचं. मग जेवण संपलं की परत आमचा अलार्म वाजायचं. 5 मिनिटात उरकून या, चिंतन वर्ग आहे. मग आम्ही चिंतन वर्गाला जायचो. चिंतन वर्गाला बसलो की तिथेच माग लखन आचार्य डोळे मोठे करून उभे असायचे. पाठण नाही टेकवायची, सरळ बस. बाबा ठीक आहे, सरळ बस. सरळ बसायचं. बसायला लागायचं तर काय सांगू. मग सरळ बसलो. त्याच्यानंतर त्यांचे मोठ्या डोळ्यांचा एवढा मोठा छळचित्र डोळ्यासमोर असायचा की चुकून का डोळा लागला की परत मनात आपोआप आवाज यायचा, हे होता रे, की परत पाठ सरळ बसायचं. चिंतन वर्ग संपला. चिंतन वर्ग संपल्यानंतर श्रमदान करायला लावायचे, करायलाच लावायचे. मग श्रमदान केलं. त्याच्यानंतर थोड्या वेळासाठी झोप द्यायचं. आणि थोडा वेळ म्हणजे डोळे बंद केले आणि उघडले, एवढंच. उघडले की परत चला चिंतन वर्गाला. कधी कधी तर चिंतन वर्गाची चिंता व्हायला लागलेली आम्हाला. मग परत चिंतन वर्ग कसं कसं संपवलं, पाय सरळ करून उभं राहिलं की परत तेच सकाळचं रिपीट सराव. परत सरावाला गेलो. कसं कसं सराव पूर्ण केला, करायलाच लागला. मग सराव पूर्ण केल्यानंतर थोडं जरा बरं वाटलं. त्याच्यानंतर आम्ही रात्री झोपायला गेलो. आणि ते रात्र होती की मध्यरात्री होती हे कधी कळालंच नाही. आणि झोपायला म्हणजे फक्त डोळे बंद करणं. आणि एक दिवस तर तुम्हाला काय सांगू, रात्री मी झोपायला डोळे बंद केले. थोड्या वेळाने मला जरा थंडी वाजायला लागली. म्हणलं ब्लँकेट अंगावर घ्यावं.
मग ब्लँकेट अंगावर घ्यायला मी थोडं उठलो की तेवढेच आवाज आला, हे उठा रे. अरे बोललो आता तर झोपलेलो. बर म्हणलं बाबा उठतो आता, पर्याय काय. उठलो. मग असंच आमचं कट कॉपी पेस्ट हे 8 दिवस चालत राहिलं. नंतर ह्याच्यात सर्व पालकांचं पण मी धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी त्यांच्या मुलांना मुलींना इथं पाठवलं. म्हणजे आम्हाला एवढे चांगले लाडके मित्र मैत्रिणी इथं भेटले. ते नसते तर कदाचित इथून मी पळून गेलो असतो. थोडं अवघड गेलं असतं मला, पण कसं तरी चालत लिफ्ट मागत गेलोच असतो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. आणि एक मिनिट आणि शेवटी आमचे लाडके गणाचार्य कुठे आहेत? सूरज दादा. सूरज दादांना आम्ही धन्यवाद करू इच्छितो की त्यांनी आमच्यासारखे एवढे मोठ्या दगडाला थोडा का असाना आकार दिला, म्हणून त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि बाकी आमचे सगळे गुरुवारांचं धन्यवाद. त्याच्यानंतर एक दिवस एक सांगायचं राहिलं, आम्ही किल्ल्यावर पण गेलो. सगळी जण किल्ला बघायला पुढे गेलो. मी नेहमीप्रमाणे थोडं मागं राहिलो. मी म्हणलं ठीक आहे बाबा, थोडा वेळ आराम करावा. बाकीचे पुढे गेलेत. मी मग तिथं एक सदर होतं, सरदार मध्ये बसलो. जरा वेळ बसलो आणि तेवढ्यात महाजन गुरुजी आले. महाजन गुरुजी म्हणले चल बाळा थोडस आपण गड स्वच्छ करूया. आणि त्यांचं थोडं म्हणजे माझी पाटणभर गुडघ्याला टेकली. मग म्हणलं ह्याच्यापेक्षा तर पुढे गेलेलं परवडलं. पण तरी त्यांच्याकडनंही आम्हाला भरपूर काय शिकायला भेटलं. म्हणून मी सगळ्यांचं धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद अमन.